नमस्कार मंडळी, मी नीलम किचन होममेकरमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते। आज आपण अगदी कमी साहित्यामध्ये आणि झटपट खमंग अशी सुक्या तोंडल्याची भाजी बनवणार आहोत। त्यासाठी लसूण, कांदा, टोमॅटो, स्वच्छ धुतलेली तोंडली, नमक, हळद, तिखट, बारीक किसलेला लसूण आणि मोहरी एवढं साहित्य मी इथे घेतलेलं आहे। तोंडली स्वच्छ धुवून घ्यायची आणि अशा प्रकारे कट करायची। मागचा पुढचा भाग कट करायचा आणि अशी मधातून कट करून घ्यायची। या साईजमध्ये कट करायची आहे। तुम्हाला अजून बारीक पाहिजे असेल तर तुम्ही कट करू शकता। तशी तर ही तोंडल्याची भाजी जास्त कोणाला आवडत नाही, पण अशा प्रकारे जर तुम्ही केली तर सर्वांना आवडेल। जे खात नाहीत ते पण आवडीने खातील। तुम्ही या पद्धतीने जर भाजी बनवली की इतकी चविष्ट होते की एकदा खाल्ली की पुन्हा करावी वाटेल। म्हणून अशा प्रकारे तुम्ही एक वेळ नक्की बनवून बघा। कोवळी तोंडली घ्यायची आहेत। जास्त जड तोंडली टेस्टी होत नाही। या साईजमध्ये मी ही पूर्ण तोंडली कट केलेली आहेत। कोवळी टेस्टला छान लागतात। अशी हे पूर्ण तोंडली कट करून घेतले। आता एक कांदा घेतलेला आहे, तो पण कट करून घेते। कांदा जास्त बारीक कट करायचा नाही। या साईजमध्ये कट करून घ्यायचा आहे। आणि मी एक टमाटर घेतलेला आहे। टोमॅटो पण कापून घेते। एक टोमॅटो नाही, अर्धा टोमॅटो घेतलेला आहे मी इथे। आता गॅसच्या मीडियम फ्लेमवर कढई तापवली। त्यामध्ये 1 ते 2 चम्मच ऑइल घालून तोंडली छान फ्राय करून घ्यायची। तेलामध्ये फ्राय केल्यावर याची टेस्ट खूप छान लागते। असं ढवळत राहायचं 1 ते 2 मिनिटे। फ्राय केल्यावर याला छान टेस्ट येते। खूप छान फ्राय झालेले आहेत। आता बाहेर काढून घेऊया। आता याच कढईमध्ये थोडंसं तेल टाकायचं।
तेल तापल्यावर त्यामध्ये मोहरी टाकायची, मोहरी छान तडतडली की त्यामध्ये कढीपत्ता टाकायचा आणि कढीपत्ता टाकल्यावर यामध्ये कट केलेला कांदा टाकून छान लालसर होईपर्यंत फ्राय करून घ्यायचा। कांदा पूर्णपणे होऊ द्यायचा आहे, फ्राय करून घ्यायचा आहे लालसर, नाहीतर भाजी गोड होऊ शकते। थोडासा लालसर झाल्यावर यामध्ये बारीक कट केलेला लसूण, आता याला पण असं मिक्स करून घेऊ। यामध्ये टोमॅटो टाकूया, याला पण छान परतून घ्यायचं। टोमॅटो पण छान शिजलेला आहे। यामध्ये हळद, मीठ, लाल तिखट आणि थोडासा गरम मसाला टाकून याला छान परतून घेऊया। आता यामध्ये फ्राय केलेली तोंडली टाकायची, याला पूर्ण एकत्रित करून घ्यायचं। पूर्ण एकजीव होईल असं एकत्रित करायचं आहे। पूर्ण एकत्रित झाल्यावर यावर 2 ते 3 मिनिटे झाकण ठेवायचं। झाकण काढून याला परत परतवायचं आहे। परतवल्यावर यावर झाकण ठेवायचं। आता यावरील झाकण काढून बघूया। बघू शकता किती छान तोंडली तयार झालेली आहेत, पूर्णपणे शिजलेले आहे। तुम्ही बघू शकता किती सोप्या पद्धतीने टेस्टी तोंडल्याची भाजी तयार केलेली आहे। भाजी खूप जास्त टेस्टी झाली होती आणि वास पण जास्त खूप खमंग येत होता। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर करा आणि अशा सोप्या रेसिपीजसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। बाय बाय।